आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमुठ उगारली। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलं। दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्द्यांवर विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। तर ईव्हीएम ऐवजी निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली। या बैठकीमध्ये महाविकास आघाडीसह राज्यातील इतर विरोधी पक्षातील प्रमुख नेते देखील उपस्थित होते। दरम्यान शिष्टमंडळानं नेमकी या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया। निवडणूक आयोगाकडे ज्या बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय। चर्चा अपूर्ण आहे। उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत। म्हणजे चर्चा किती गांभीर्याने झाली, खोलवर झाली आपल्याला कळलं असेल। या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणे दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम CO महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे। चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल। पुन्हा उद्या 11 वाजता ही बैठक होईल। दुबार नाव ही सगळ्यात भयानक आणि धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं। एका बाजूला बिहारमध्ये SIR करतात ते, आणि इथं त्यांनी असं म्हटलं की दुबार नाव नोंदवण्यानंतर मला डिलीट करण्याचा अधिकार नाही। मग काय करणार तुम्ही? दोन्ही ठिकाणी करणार का? नाही म्हणे मग आम्ही त्या मतदाराला विचारू की तुला कुठे मतदान करायचंय। खरं तर अंबादास म्हणाले की बाबा असं त्याला अधिकार नाही, तो राहतो तिथेच मतदान करायला पाहिजे, तू तिथे राहत नाही ना। मग आम्ही त्याला व्हेरीफाय केल्यानंतर जिथे डुप्लिकेट आहे तिथे आम्ही लिहू की हा डुप्लिकेट आहे, इथं मतदान करत नाही, आम्ही मतदान यादीवर लिहू। डिलीट का नाही करणार? डिलीट नाही करणार। सगळ्यात धक्कादायक आहे वोट चोरी जी आहे ना, इथून सुरुवात आहे। दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारलेत, आपण ते पाहूया। 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यासाठी खरंच तुम्ही सज्ज आहात का? निवडणुका लागलेल्या नाहीत तर मतदार नोंदणी बंद का केली? वयाची 18 वर्ष आत्ता पूर्ण करणाऱ्यांनी मतदान का करू नये? निवडणूक याद्यात एवढे घोळ तरी निवडणुकांना सामोरं कसे जाता? व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका कशा घेता? असे काही प्रश्न तर राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत। दरम्यान एकीकडे ही विरोधकांची एक मोठ आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि या सगळ्यावर आता एकनाथ शिंदेंनी कशा प्रकारे विरोधकांवर टीका केलेली आहे, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणतात, आपण पाहूया। तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहेत। मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडीने ही महाकन्फ्यूज आघाडी आहे। एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्याचं त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे। त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे या पद्धतीने आज काम करत आहे, शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। जेव्हा जेव्हा त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी। जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला। अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले, न्यायालयावर आरोप केले, सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे। आणि म्हणून हा रडीचा डाव आहे, हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत। दरम्यान या भेटीबाबत भाजपचे नेते आणि मंत्री बावनकुळे नेमकं काय म्हणतात तेही पाहूया। पुन्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभव निश्चित झाला आहे। महाविकास आघाडीचे नेते हे पराभूत मानसिकतेमध्ये आहे
आतापासूनच पराभवानंतरचे नरेटिव्ह सेट करण्याकरता त्यांची ही तयारी आहे. उद्या जर 51% मतं घेऊन महायुती जिंकली तर आपल्या पार्ट्या संपून जातील, आपले पक्ष संपून जातील. म्हणून आतापासून पुढचे जे राहिलेले त्यांचे पक्ष आहे ते टिकवण्याकरताची तयारी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे नौटंकी करतायत असं मला वाटतं.